रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमने वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमात आपला विजयी धमाका कायम ठेवला आहे। आरसीबीने स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वात 19 जानेवारीला सलग आणि एकूण 5वा विजय मिळवला आहे। आरसीबीने बडोद्यातील कोटांबीमधील बीसीए स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यात गुजरात जायंट्स वुमन टीमवर 61 धावांनी मात केली आहे। आरसीबीने गुजरात समोर 179 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र गुजरातने या विजयी धावांचा पाठलाग करताना आरसीबीच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले। गुजरातला आरसीबी समोर 20 ओव्हरमध्ये 100च्या स्ट्राईक रेटनेही धावा करता आल्या नाहीत। गुजरातने 8 विकेट्स गमावून 117 धावा केल्या। आरसीबीने अशा प्रकारे हा सामना जिंकला। आरसीबीने या विजयासह प्लेऑफमध्ये धडक दिली। आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे। आरसीबीने या विजयासह या मोसमातील आपला सलग 5वा तर गुजरात जायंट्स विरुद्धचा दुसरा विजय मिळवला। आरसीबीने याआधी गुजरात जायंट्सवर 16 जानेवारीला चौथ्या मोसमातील 9व्या सामन्यात 32 धावांनी मात केली होती। त्यामुळे गुजरातकडे सोमवारी 19 जानेवारीला गेल्या पराभवातील परतफेड करण्याची संधी होती, मात्र आरसीबीने पुन्हा गुजरातला पराभवाची धूळ चारली। आरसीबीने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना गुजरातची कर्णधार एशले गार्डनर हिचा अपवाद वगळता इतर कुणालाही 20 पार मजल मारता आली नाही। सोफी डिव्हाइन आणि कनिका आहुजा या दोघी आल्या तशाच 0वर आऊट होऊन माघारी गेल्या। ओपनर बेथ मुनी, काश्वी गौतम आणि जॉर्जिया वॉर्हम या तिघी दुहेरी आकडाही गाठू शकल्या नाहीत। अनुष्का शर्मा 18, भारती फुलमाळी 14 आणि तनुजा कंवर हिने 11 धावांची खेळी केली। गार्डनरने सर्वाधिक धावा केल्या। गार्डनरने 43 बॉलमध्ये 54 रन्सची खेळी केली, मात्र इतरांनी गुडघे टेकल्याने गुजरातला पराभूत व्हावं लागलं। आरसीबीसाठी सायली सातघरे हिने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या। नॅडिन डिक्लर्क हिने दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला, तर लॉरेन बेल, राधा यादव आणि श्रेयांका पाटील या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली। त्याआधी गुजरातने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं। आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 178 धावा केल्या। आरसीबीसाठी गौतमी नाईक हिने सर्वाधिक 73 धावा केल्या। कर्णधार स्मृती मंधाना हिने 26 आणि रुचा घोष हिने 27 धावांचं योगदान दिलं, तर राधा यादव हिने अखेरच्या क्षणी 17 धावा जोडल्या। त्या व्यतिरिक्त एकीलाही दुहेरी आकडा गाठता आला नाही। गुजरातकडून काश्वी गौतम आणि एशले गार्डनर या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या, तर सोफी डिव्हाइन आणि रेणुका सिंह ठाकूर या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली। आरसीबीने या विजयासह पॉइंट्स टेबलमधील आपला दबदबा कायम राखला। आरसीबीच्या या सलग 5व्या विजयासह त्यांच्या खात्यात 10 पॉइंट्स झाले आहेत। तसेच आरसीबीचा नेट रन रेट हा +1.882 इतका झाला आहे। हा नेट रन रेट या सामन्याआधी +1.600 असा होता।